ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 12 श्लोक 8 भावार्थ। मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः। तू माझ्या ठिकाणी मनाला स्थिर कर आणि माझ्या ठिकाणीच बुद्धीला स्थिर कर, मग तू माझ्यातच निवास करशील, यात काहीही संशय नाही। मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय। भगवंताच्या मताने ज्यांना भगवंताशी आपल्या नित्यतेचा अनुभव झाला आहे तेच पुरुष उत्तम योगवेत्ते आहेत। सर्व साधकांना उत्तम योगवेत्ते बनविण्याच्या उद्देशाने भगवान अर्जुनाला निमित्त करून अशी आज्ञा करतात की मला परमेश्वरालाच परमश्रेष्ठ आणि परम प्राणप्रिय समजून बुद्धीला माझ्यात लाव आणि मलाच आपला परमप्रियतम मानून मनाला माझ्यात लाव। भगवंतात आपली स्वतःसिद्ध स्थिती असतेच, परंतु भगवंताचे ठिकाणी मन बुद्धी स्थिर न झाल्यामुळे आपल्याला भगवंताशी आपल्या स्वतःसिद्ध नित्य संबंधाचा अनुभव येत नाही। म्हणून भगवान म्हणतात की मन बुद्धीला माझ्यात लाव, मग तू माझ्यातच निवास करशील। जो नित्य योग पूर्वीपासूनच आहे, अर्थात तुला माझ्या ठिकाणी आपल्या स्वतःसिद्ध स्थितीचा अनुभव येईल। मन बुद्धी स्थिर करण्याचे तात्पर्य आतापर्यंत मनुष्याने ज्या मनाद्वारा संसाराविषयी ममता, आसक्ती, सुखभोगाची इच्छा अशा इत्यादीच्या कारणाने वारंवार संसाराचे चिंतन केले आहे आणि बुद्धीने संसारातच चांगल्या वाईटाचा निश्चय केला आहे, त्या मनाला संसारापासून हटवून भगवंतातच लावावे। तसेच बुद्धीद्वारा दृढतेने असा निश्चय करावा की मी केवळ भगवंताचा आहे आणि केवळ भगवंतच माझे आहेत, तसेच माझ्यासाठी सर्वोपरी सर्वश्रेष्ठ आणि परम प्राणप्रिय भगवानच आहेत। असा दृढ निश्चय केल्याने संसाराचे चिंतन आणि महत्व समाप्त होईल, एका भगवंताशी संबंध राहील। हेच मन बुद्धीचे भगवंतात लागणे आहे। मन बुद्धी लावण्यातही बुद्धीचे लावणे मुख्य आहे। कोणत्याही विषयात प्रथम बुद्धीचाच निश्चय होत असतो आणि मग बुद्धीच्या त्या निश्चयाला मन स्वीकार करत असते। साधन करण्यातही प्रथम उद्देश ठरवण्यात बुद्धीची प्रधानता असते आणि मग मनाची प्रधानता असते। ज्या पुरुषांचे ध्येय परमात्मा प्राप्ती नसते त्यांचे मन बुद्धी सुद्धा ते ज्या विषयाकडे लावू इच्छितील त्या विषयात लावू शकतात। त्या विषयामध्ये मन बुद्धी लागल्याने त्यांना सिद्धी तर प्राप्त होऊ शकतात, परंतु भगवत प्राप्तीचा उद्देश नसल्यामुळे भगवत प्राप्ती होऊ शकत नाही। म्हणून साधकाने बुद्धीचा असा निश्चय करावा की मला भगवत प्राप्तीच करायची आहे। या निश्चयात फार मोठी शक्ती असते। अशी निश्चयात्मिका बुद्धी होण्यात सर्वात मोठी बाधा भोग आणि संग्रहाचे सुख घेणे ही आहे। सुखाच्या आशेनेच मनुष्याच्या वृत्ती धन, मान, मोठेपणा इत्यादी मिळविण्याचा उद्देश बनत असतात, म्हणून त्याची वृत्ती पुष्कळ भेद असणारी आणि अनंत होते। परंतु जर भगवत प्राप्तीचाच एकमेव निश्चय झाला असेल तर या निश्चयात केवळ पवित्रता आणि शक्ती असते। दुराचारातील दुराचारी पुरुषालाही भगवान साधू मानण्यासाठी तयार होतात। या केवळ निश्चयाच्या प्रभावाने तो लवकरच धर्मात्मा होत असतो आणि सदा राहणाऱ्या परमशांतीला प्राप्त करून घेतो। मी भगवंताचाच आहे आणि भगवंतच माझे आहेत असा निश्चय साधकाच्या दृष्टीत बुद्धीत झालेला प्रतीत होत असतो, परंतु वास्तविक असे नसते। बुद्धीत असा निश्चय दिसत असला तरी साधकाला याचा पत्ता नसतो की तो स्वयं पूर्वीपासूनच भगवंतात स्थित आहे। मग त्याने ही गोष्ट जाणली नाही तरीही वास्तविकता तशीच आहे। स्वयं भगवंतात स्थित असण्याची ओळख अशी आहे की या संबंधाची कधी विस्मृती होत नाही। जर ही केवळ बुद्धीचीच गोष्ट असती तर तिचे विस्मरण होऊ शकले असते, पण मनाला साधक कधीही विसरत नाही। जसे मी विवाहित आहे हा मी पणाचा निश्चय आहे, बुद्धीचा नाही। म्हणून
मनुष्य ही गोष्ट कधी विसरत नाही. जर कोणी असा निश्चय केला की मी अमुक गुरूंचा शिष्य आहे, तर या संबंधासाठी कोणता अभ्यास न करतानाही हा निश्चय त्याच्या अंतःकरणात अटळ राहत असतो. स्मृतीत तर स्मृती राहतच असते. विस्मृतीतही संबंधाच्या स्मृतीचा अभाव होत नाही, कारण संबंधाचा निश्चय मीपणात असतो. अशा प्रकारे संसारात मानलेला संबंध सुद्धा जर स्मृती आणि विस्मृती दोन्ही अवस्थेत अटळ राहत असतो, तर मग भगवंताशी नेहमीचाच जो नित्य संबंध आहे त्याची विस्मृती कशी होऊ शकते. म्हणून मी भगवंताचाच आहे आणि भगवंतच माझे आहेत. अशा प्रकारे मीपणा स्वयं भगवंतात लागल्याने मन बुद्धी सुद्धा आपोआप भगवंतात लागतात. मनबुद्धीत अंतःकरण चतुष्टयाचा अंतर्भाव आहे. मनाच्या अंतर्गत चित्ताचा आणि बुद्धीच्या अंतर्गत अहंकाराचा अंतर्भाव आहे. मनबुद्धी भगवंतात लागल्याने अहंकाराचा आधार स्वयं भगवंतात लागेल आणि त्याचा परिणाम म्हणून मी भगवंताचाच आहे आणि भगवंतच माझे आहेत असा भाव उत्पन्न होईल. या भावात निर्विकल्प स्थिती झाल्यावर मीपणा भगवंतात लीन होऊन जाईल. एक विशेष गोष्ट, साधारणपणे आपले स्वरूप मीपणाचा आधार स्व, मन, बुद्धी, शरीर इत्यादी बरोबर असल्याचे दिसते, परंतु वास्तविक यांच्या बरोबर ते नसतेच. सामान्य रूपाने प्रत्येक व्यक्ती हा अनुभव करू शकते की बालपणापासून आतापर्यंत इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी सर्वचे सर्व बदलून गेले, परंतु मी तोच आहे म्हणून मी बदलणारा नाही. ही गोष्ट आजपासूनच दृढतेने मानली पाहिजे. साधारणपणे मनुष्य बुद्धीने समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु या ठिकाणी स्वने जाणून घेण्याची गोष्ट आहे. विचार करा, एकीकडे आपले स्वरूप बदलले नाही हा सर्वांचा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि वास्तविक तसेच भगवंताविषयी श्रद्धा ठेवणारे यांचे भगवानही कधी बदललेले नाहीत. दुसरीकडे शरीर, इंद्रिये, मन, बुद्धी इत्यादी सर्वचे सर्व बदलून गेले आणि संसारही बदलत असलेला प्रत्यक्ष दिसत असतो. यावरून सिद्ध झाले की कधीही न बदलणारे भगवान आणि स्व दोन्ही एका जातीचे आहेत आणि त्याचप्रमाणे निरंतर बदलणारे शरीर आणि संसार दोन्ही एका जातीचे आहेत. न बदलणारे भगवान आणि स्व दोन्हीही व्यक्त रूपाने दिसत नाहीत, परंतु बदलणारे शरीर आणि संसार दोन्ही सुद्धा व्यक्त रूपाने प्रत्यक्ष दिसत असतात. बदलणारे मन, बुद्धी, इंद्रिये, शरीरादींना पकडूनच स्व आपल्याला बदलणारा मानतो. वास्तविक अहमचा जो सत्ता रूपाने आधार स्व असतो तो कधी बदलत नाही, कारण तो परमात्म्याचा अंश स्वरूप आहे. वास्तविक मी काय आहे याचा तर पत्ता लागत नाही, परंतु मी आहे या असण्यात थोडा देखील संशय नसतो. जसे संसार प्रत्यक्ष दिसत असतो तसे मीपणाचे भान सुद्धा होत असते. म्हणून तत्वतः मी काय आहे याचा शोध घेणे साधकासाठी फार उपयोगी आहे. मी काय आहे याचा तर पत्ता लागत नाही, परंतु संसार, शरीर काय आहे याचा तर पत्ता आहेच. संसार, शरीर उत्पत्ती विनाश असणारा आहे, सदा एकरस राहणारा नाही, हा सर्वांचाच अनुभव आहे. या अनुभवाला निरंतर जागृत ठेवले पाहिजे. संसार आणि मी या दोन्हीपैकी कोण्या एकाचेही योग्य ज्ञान झाल्यावर दुसऱ्याच्या स्वरूपाचे ज्ञान आपोआप होते, हा नियम आहे. मीचा प्रकाशक आणि आधार आपले स्वरूप चेतन आणि नित्य आहे. म्हणून उत्पत्ती विनाश असणाऱ्या जड संसाराशी स्वरूपाचा कोणताच संबंध नाही. स्वरूपाचा तर भगवंताशी स्वतःसिद्ध संबंध आहे. या संबंधाला ओळखणे हेच मीच्या वास्तविकतेचा अनुभव करणे आहे. या संबंधाची ओळख झाल्यावर मन, बुद्धी आपोआप भगवंतात लागून जातील. निवशिष्यसी मय्येव अथ ऊर्ध्वम न संशय. या ठिकाणी अथ ऊर्ध्वम या पदाचा भाव असा आहे की ज्या क्षणी मन, बुद्धी भगवंतात पूर्णपणे लागून जातील, अर्थात मन बुद्धीमध्ये किंचित मात्रही आपलेपणा राहणार नाही, त्या क्षणी भगवत प्राप्ती होऊन जाईल. मन, बुद्धी पूर्णपणे लागल्यावर भगवत प्राप्तीत कालाचे काही अंतर राहील असे नाही. भगवान म्हणतात की हे अर्जुना, माझ्यातच मन बुद्धी लावल्यास
तू माझ्यात निवास करशील यात संशय नाही. यावरून असं दिसतं की अर्जुनाच्या अंतःकरणात काही संशय आहे, तेव्हाच भगवान न संशय पद देत आहेत. जर संशयाची संभावना नसती तर हे पद देण्याची आवश्यकताच नव्हती. तो संशय काय आहे? मनुष्याच्या अंतःकरणात ही गोष्ट पक्की बसलेली असते की सत्कर्म करू, सदाचरणाने आचरण करू, एकांतात जाऊन ध्यान लावू, तेव्हाच भगवत प्राप्ती होईल. आणि जर अशा प्रकारे साधन करू शकलो नाही तर परमात्मा प्राप्ती अशक्य आहे. हा भ्रम दूर करण्यासाठी भगवान म्हणतात की माझ्या प्राप्तीचा उद्देश ठेवून मनबुद्धीला माझ्यात लावणे जितके मौल्यवान आहे तितके ही सर्व साधने एकत्र मिळवूनही मौल्यवान ठरू शकत नाहीत. म्हणून मन बुद्धीला माझ्यात लावल्याने निश्चितच माझी प्राप्ती होईल यात संशय नाही. मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्य संशयम. जोपर्यंत बुद्धीत संसाराचे महत्व आहे आणि मनाने संसाराचे चिंतन होत राहते तोपर्यंत परमात्म्यात स्वाभाविक स्थिती असून सुद्धा आपली स्थिती संसारामध्येच आहे असे समजून घ्यावे. संसारात स्थिती अर्थात संसाराचा संग राहण्यानेच संसार चक्रात घुमावे लागते. उपर्युक्त पदाने अर्जुनाचा संशय दूर करत भगवान म्हणत आहेत की तू ही चिंता करू नकोस की माझ्या ठिकाणी मनबुद्धी संपूर्णपणे लागल्यावर तुझी स्थिती काय होईल. ज्या क्षणी तुझे मनबुद्धी केवळ माझ्यात संपूर्णपणे लागले जातील त्याच क्षणी तू माझ्यातच निवास करशील. मन बुद्धी भगवंताचे ठिकाणी लावल्याशिवाय साधकासाठी दुसरे कोणते कर्तव्य नसते. मन भगवंतात लावल्याने संसाराचे चिंतन होणार नाही आणि बुद्धी भगवंतामध्ये लावल्याने साधक संसाराश्रय रहित होईल. संसाराचे कोणत्याही प्रकारे चिंतन आणि आश्रय न राहिल्याने भगवंताचे चिंतन व भगवंताचाच आश्रय होईल की ज्यामुळे भगवंताची प्राप्ती होईल. या ठिकाणी मनाबरोबर चित्ताला तसेच बुद्धीबरोबर अहमला घेतलं पाहिजे. कारण भगवंतात चित्त आणि अहम लागल्याविना तू माझ्यातच निवास करशील हे म्हणणे सार्थक होणार नाही. संपूर्ण सृष्टीचे एकमात्र ईश्वर परमात्मा त्यांचाच साक्षात अंश हा जीवात्मा आहे. परंतु हा या सृष्टीच्या क्षुद्र अंशाला शरीर, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांना आपले मानून यांना आपल्याकडे खेचत असतो. अर्थात यांचा मालक होऊन बसतो. तो जीवात्मा या गोष्टीला सर्वथा विसरून जातो की हे मन, बुद्धी इत्यादी ही तर त्याच परमात्म्याचा समष्टी सृष्टीचा एक अंश आहे. मी त्याच परमात्म्याचा अंश आहे आणि सर्वदा त्यातच स्थित आहे. याला विसरून तो आपली वेगळी सत्ता मानू लागतो. जसे एखाद्या करोडपतीचा मूर्ख मुलगा वडिलापासून वेगळा होऊन आपल्या विशाल महालाच्या 1-2 खोल्यावर आपला अधिकार करून आपल्याला धन्य समजतो. पण जेव्हा त्याला आपली चूक समजून येत असते तेव्हा त्याला कोट्याधीशाचा उत्तराधिकारी होण्यात काही अडचण येत नाही. याच उद्देशाने भगवान म्हणतात की जर तू या व्यष्टी मनबुद्धीला मला अर्पण करून टाकशील जी वास्तविकच माझी आहे आणि मीच समष्टी मनबुद्धीचा स्वामी आहे तर स्वतः यांच्यापासून मुक्त होऊन वास्तविक पूर्वीपासूनच माझा अंश आणि माझ्यातच स्थित असल्यामुळे निसंशय माझ्यातच निवास करशील. भगवंतांनी 7व्या अध्यायाच्या 4थ्या श्लोकात पंचमहाभूत मन, बुद्धी, अहंकार अशा प्रकारे 8 भागात विभक्त असलेली आपली अपरा म्हणजेच जड प्रकृती हिचे वर्णन केले आणि 5व्या श्लोकात यापेक्षा वेगळी आपली जीवभूता पराचेतन प्रकृती हिचे वर्णन केले. या दोन्ही प्रकृतींना भगवंतांनी आपली म्हटले म्हणून या दोन्हींचे स्वामी भगवान आहेत. या दोन्हीपैकी जड प्रकृतीचे कार्य असल्यामुळे अपरा प्रकृती तर निकृष्ट आहे आणि चेतन परमात्म्याचा अंश असल्यामुळे पराप्रकृती श्रेष्ठ आहे. परंतु पराप्रकृती जीव अज्ञानाने अपरा प्रकृतीला आपली आणि आपल्यासाठी समजून तिच्याशी बांधली जाते आणि जन्म मरणाच्या चक्रात सापडते. म्हणून भगवान या श्लोकात हे म्हणत आहेत की मन बुद्धिरूपी अपरा प्रकृतीशी आपलेपणा हटवून यांना माझी समज वास्तविक जी माझीच आहे अशा प्रकारे मनबुद्धी मला अर्पण केल्यास त्यांच्याशी अज्ञानाने मांडलेला संबंध समाप्त होईल आणि तुला माझ्याशी असलेल्या आपल्या स्वतःसिद्ध नित्य संबंधाचा अनुभव येईल. भगवत प्राप्ती संबंधी एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा. भगवंताची प्राप्ती कोणत्या विशिष्ट साधनाने होत नाही
कारण ध्यानादी साधन शरीर मन बुद्धी इंद्रियांच्या आश्रयाने होत असतात. शरीर मन बुद्धी इंद्रिये इत्यादी प्रकृतीचे कार्य असल्याने जड वस्तू आहेत. जड पदार्थाद्वारा चिन्मय भगवान विकत घेतले जाऊ शकत नाहीत. कारण प्रकृतीचे संपूर्ण पदार्थ एकत्र मिळूनही चिन्मय परमात्म्याची बरोबरी करू शकत नाहीत. संसारिक पदार्थ कर्म पुरुषार्थ करण्याने प्राप्त होतात. म्हणून साधक भगवत प्राप्ती सुद्धा स्वाभाविकच कर्माने होणारी समजतो. म्हणून भगवत प्राप्तीच्या संबंधातही तो हाच विचार करतो की माझ्याकडून केल्या जाणाऱ्या साधनेने भगवत प्राप्ती होईल. मनु शतरूपा पार्वती इत्यादींना तपश्चर्येनेच आपल्या इष्टाची प्राप्ती झाली. इतिहास पुराणादिकात अशा प्रकारच्या कथा वाचण्या ऐकण्याने साधकाच्या अंतःकरणावर अशी छाप पडते की साधनेद्वाराच भगवान भेटतात आणि त्याची ही दृढ धारणा होत असते. परंतु साधनेनेच भगवान भेटतात अशी गोष्ट वास्तविक नाहीच. तपश्चर्येच्या साधनेने ज्या ठिकाणी भगवंताची प्राप्ती झाल्याचे आढळून येते त्या ठिकाणी देखील जडाशी मानलेल्या संबंधाचा संपूर्णपणे विच्छेद होण्यानेच झाली आहे, साधनांनी नाही. साधनेची सार्थकता असाधनाचा जडाचा मानलेला संबंध त्याग करण्यातच आहे. भगवान सदा सर्वदा सर्वांना सहज प्राप्त आहेच, परंतु जडाशी मानलेल्या संबंधाचा संपूर्णपणे त्याग झाल्यावरच त्यांचा प्रत्यक्ष अनुभव येतो. म्हणून भगवत प्राप्ती जडाद्वारा होत नसून जडतेच्या त्यागाने संबंध विच्छेदाने होत असते. म्हणून जे साधक आपल्या साधनेच्या बळावर भगवत प्राप्ती मानतात ते मोठी चूक करतात. साधनेची सार्थकता केवळ जडतेचा त्याग करण्यात आहे. या रहस्याला समजून न घेता साधनेत ममता केल्याने आणि त्याचा आश्रय घेतल्याने साधकाचा जडाशी संबंध कायम राहतो. जोपर्यंत अंतःकरणात जडतेचा किंचित मात्र आदर आहे तोपर्यंत भगवत प्राप्ती होणे कठीण आहे. म्हणून साधकाने साधनेच्या साह्याने जडतेशी असलेला संबंध संपूर्णपणे विच्छेद करून घ्यावा. केवळ भगवत प्राप्तीच्या उद्देशाने केल्या जाणाऱ्या साधनेने जडतेच्या संबंधाचा सुगमतेने त्याग होत असतो.